नमस्कार मंडळी. आज आपण एका वेगळ्याच क्रिकेट सामन्याबद्दल बोलणार आहोत. नमस्कार. मेजर लीग क्रिकेट 2025 मधला 23वा सामना. टेक्सास सुपर किंग्स म्हणजे TSK आणि वॉशिंग्टन फ्रीडम WF. हो, आणि गंमत म्हणजे हा सामना पावसामुळे खूप उशिरा सुरू झाला. अगदी. आणि फक्त 5-5 षटकांचा खेळवण्यात आला. बरोबर. म्हणजे फक्त 30 बॉल्स. यात विचार करायला वेळच नसतो खरं तर. हो ना? काय घडलं असेल इतक्या कमी वेळात? कोण चमकलं? आपल्याकडे याबद्दलची काही माहिती आहे एका YouTube ट्रान्स्क्रिप्टमधनं. हो. बघूया कसं तोंड दिलं दोन्ही टीम्सनी या काय म्हणतात त्याला छोट्या फॉर्मॅटला. प्रेशर प्रचंड असणार. नक्कीच. तर सुरुवात झाली वॉशिंग्टन फ्रीडमने टॉस जिंकून. त्यांनी गोलंदाजी निवडली. 5 ओव्हर्सच्या मॅचमध्ये हा निर्णय तसा अपेक्षितच असतो बहुतेकदा. चेज करणं सोपं वाटतं. बरोबर. आणि TSK संघात डॅरेल मिचेल पण आला होता. एक बदल होता त्यांच्याकडे. हो. आता 5 ओव्हर्समध्ये पहिली बॅटिंग करताना काय टार्गेट मनात ठेवायचं हा मोठा प्रश्न असतो. खरंय, कुठला स्कोर सेफ आहे हे सांगणंच कठीण. पहिल्या बॉलपासून मारावं लागतं. आणि TSKची सुरुवात तशी झाली नाही सुरुवातीला. कर्णधार मार्कस स्टॉयनिस लवकर गेला. हो, फक्त 2 रन्स करून आऊट झाला. असं वाटलं की अडचण होईल. पण त्यानंतर जे झालं ते म्हणजे कमाल होतं. जहानझेब खान आणि डोनोवन फरेरा काय जोडी जमली. ती पार्टनरशिप फक्त 14 बॉल्समध्ये 53 रन्स. अविश्वसनीय. पायी ओव्हर्सच्या मॅचमध्ये अशी पार्टनरशिप म्हणजे मॅच फिरवणारीच ठरते नाही का. अगदी. आणि विशेषतः फरेरा काय फटके मारले त्याने. हो, एकाच ओव्हरमध्ये 3 सिक्स मारले त्याने. एकूण 4 सिक्स. जबरदस्त. सलग 4 सिक्स मारले असं ऐकलं मी. नाही, ते नाही, पण एका ओव्हरमध्ये 3 आणि एकूण 4 सिक्स नक्की मारले त्याने. ओके. म्हणजे तरीही ती कमालच आहे. याचमुळे TSKने 5 ओव्हर्समध्ये फक्त 1 विकेटवर 87 रन्स केले. 87. 85 नाही 87. 5 ओव्हर्समध्ये. हा T20 क्रिकेटमधला 5 ओव्हर्समधला दुसरा सगळ्यात मोठा स्कोर आहे म्हणे. विचार करा, म्हणजे WFK समोर 88 रनचं टार्गेट होतं फक्त 30 बॉल्समध्ये. म्हणजे प्रति ओव्हर जवळपास 17.6 रन्स हवे होते. हे खूपच अवघड आव्हान होतं. कोणत्याही टीमसाठी हे अवघड आहे. आणि WFच्या बॅट्समनवर किती प्रेशर असेल. हो ना. पहिल्या बॉलपासून मोठे शॉट्स खेळण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि इथे TSKचा कॅप्टन मार्कस स्टोयनिस जो बॅटिंगमध्ये नाही चालला तो बॉलिंगमध्ये चमकला. अच्छा, त्याने बॉलिंग केली. हो, त्याने स्वतः पहिली ओव्हर टाकली आणि रचिन रवींद्रला 10 रन्सवर काढलं. ठीक आहे, 1 विकेट मिळाली. पण त्याहून मोठा धक्का दिला त्याने ग्लेन मॅक्सवेलला. अरे बापरे, मॅक्सवेलला. हो, आणि तेही पहिल्याच बॉलवर. गोल्डन डक. काय म्हणता, मॅक्सवेल पहिल्या बॉलवर आऊट. हा तर खूप मोठा झटका होता WF साठी. अगदी. 12 रन्सवर 2 विकेट्स गेल्या होत्या WFच्या. मॅक्सवेल सारखा प्लेअर पहिल्या बॉलवर जाणं म्हणजे मॅच तिथेच अर्धी संपल्यासारखी झाली असेल त्यांच्यासाठी. मनोबल खूप खच्ची झालं असणार. बरोबर. स्टॉयनिसने कॅप्टन म्हणून स्वतः बॉलिंगला येऊन ही विकेट घेतली. हा एक मोठा निर्णय होता नाही का. खूप मोठा. कॅप्टन म्हणून जबाबदारी घेतली आणि ती यशस्वी करून दाखवली. तो धोका घेतला आणि तो यशस्वी ठरला. यानंतर WFची टीम सावरू शकली नाही. आंद्रेस गॉसने प्रयत्न केला थोडा, 6 रन्स केले, पण तोही आऊट झाला. धावगती वाढतच गेली असणार. मोठे फटके मारायच्या नादात विकेट्स गेल्या असतील. हो, मध्ये काही कॅचेसमध्ये गोंधळ झाला, पण शेवटी ते घेतले गेले. डॅरेल मिचेलने पण एक चांगला कॅच घेतला. म्हणजे फिल्डिंग पण चांगली झाली TSK कडून. अगदी. शेवटी WFची टीम 5 ओव्हर्समध्ये 4 विकेट्सवर फक्त 44 रन्सच करू शकली. फक्त 44. म्हणजे TSKने 43 रन्सने मॅच जिंकली. खूप मोठा विजय म्हणायचा हा 5 ओव्हर्सच्या हिशोबाने. हो ना. TSKसाठी हा विजय खूप महत्वाचा ठरला असणार. आत्मविश्वास वाढवणारा. नक्कीच. या विजयाचं श्रेय जातं फरेरा आणि जहानझेबच्या त्या विस्फोटक बॅटिंगला. आणि स्टॉयनिसच्या ऑलराऊंड कामगिरीला, विशेषतः ती मॅक्सवेलची विकेट. अगदी. तर या माहितीतून हे स्पष्ट होतंय की सामना लहान झाला तरी रोमांचक झाला. TSKने बॅटिंगमध्ये जो दबाव आणला आणि मग स्टॉयनिसने जे महत्वाचे ब्रेक्स दिले त्याने मॅच एकतर्फी झाली. खरंच. 15 ओव्हर्समध्ये 87 रन्स करणं हेच मुळात अविश्वसनीय होतं. आणि हे दाखवून देतं की अशा छोट्या फॉर्मॅटमध्ये एखादा खेळाडू किंवा एखादी पार्टनरशिप किती निर्णायक ठरू शकते. अगदी सगळा खेळच बदलून टाकला त्यांनी. आणि मग हा एक विचार मनात येतोच की क्रिकेटचे हे जे अतिशय छोटे फॉर्मॅट्स आहेत ते खेळाडूंकडून नक्की काय मागतात. म्हणजे यात फक्त मोठे फटके मारण्याची क्षमता आणि एखादा चांगला बॉलिंग स्पेलच महत्वाचा ठरतो का, की पारंपरिक कौशल्य, रणनीती यांना काही वाव असतो. हा चांगला प्रश्न आहे.
भविष्यात असे सामने वाढले तर खेळाचं स्वरूप कसं बदलेल? फक्त पॉवर हिटिंगवरच सगळं अवलंबून राहील का? बरोबर. यावर विचार करायला हवा. नमस्कार मंडळी. आज आपण एका वेगळ्याच क्रिकेट सामन्याबद्दल बोलणार आहोत. नमस्कार. मेजर लीग क्रिकेट 2025 मधला 23वा सामना. टेक्सास सुपर किंग्स म्हणजे TSK आणि वॉशिंग्टन फ्रीडम WF. हो, आणि गंमत म्हणजे हा सामना पावसामुळे खूप उशिरा सुरू झाला. अगदी. आणि फक्त 5-5 षटकांचा खेळवण्यात आला. बरोबर. म्हणजे फक्त 30 बॉल्स. यात विचार करायला वेळच नसतो खरं तर. हो ना? काय घडलं असेल इतक्या कमी वेळात? कोण चमकलं? आपल्याकडे याबद्दलची काही माहिती आहे एका YouTube ट्रान्स्क्रिप्टमधनं. हो. बघूया कसं तोंड दिलं दोन्ही टीम्सनी या काय म्हणतात त्याला छोट्या फॉर्मॅटला. प्रेशर प्रचंड असणार. नक्कीच. तर सुरुवात झाली वॉशिंग्टन फ्रीडमने टॉस जिंकून. त्यांनी गोलंदाजी निवडली. 5 ओव्हर्सच्या मॅचमध्ये हा निर्णय तसा अपेक्षितच असतो बहुतेकदा. चेज करणं सोपं वाटतं. बरोबर. आणि TSK संघात डॅरेल मिचेल पण आला होता. एक बदल होता त्यांच्याकडे. हो. आता 5 ओव्हर्समध्ये पहिली बॅटिंग करताना काय टार्गेट मनात ठेवायचं हा मोठा प्रश्न असतो. खरंय. कुठला स्कोर सेफ आहे हे सांगणंच कठीण. पहिल्या बॉलपासून मारावं लागतं. आणि TSKची सुरुवात तशी झाली नाही सुरुवातीला. कर्णधार मार्कस स्टॉयनिस लवकर गेला. हो, फक्त 2 रन्स करून आऊट झाला. असं वाटलं की अडचण होईल. पण त्यानंतर जे झालं ते म्हणजे कमाल होतं. जहानझेब खान आणि डोनोवन फरेरा काय जोडी जमली. ती पार्टनरशिप फक्त 14 बॉल्समध्ये 53 रन्स. अविश्वसनीय. 5 ओव्हर्सच्या मॅचमध्ये अशी पार्टनरशिप म्हणजे मॅच फिरवणारीच ठरते नाही का? अगदी. आणि विशेषतः फरेरा काय फटके मारले त्याने. हो, एकाच ओव्हरमध्ये 3 सिक्स मारले त्याने. एकूण 4 सिक्स. जबरदस्त. सलग 4 सिक्स मारले असं ऐकलं मी. नाही, ते नाही, पण एका ओव्हरमध्ये 3 आणि एकूण 4 सिक्स नक्की मारले त्याने. ओके. म्हणजे तरीही ती कमालच आहे. याचमुळे TSKने 5 ओव्हर्समध्ये फक्त 1 विकेटवर 87 रन्स केले. 87. 85 नाही 87. 5 ओव्हर्समध्ये. हा T20 क्रिकेटमधला 5 ओव्हर्समधला दुसरा सगळ्यात मोठा स्कोर आहे म्हणे. विचार करा. म्हणजे WFK समोर 88 रनचं टार्गेट होतं फक्त 30 बॉल्समध्ये. म्हणजे प्रति ओव्हर जवळपास 17.6 रन्स हवे होते. हे खूपच अवघड आव्हान होतं. कोणत्याही टीमसाठी हे अवघड आहे. आणि WFच्या बॅट्समनवर किती प्रेशर असेल. हो ना. पहिल्या बॉलपासून मोठे शॉट्स खेळण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि इथे TSKचा कॅप्टन मार्कस स्टोयनिस जो बॅटिंगमध्ये नाही चालला तो बॉलिंगमध्ये चमकला. अच्छा, त्याने बॉलिंग केली. हो, त्याने स्वतः पहिली ओव्हर टाकली आणि रचिन रवींद्रला 10 रन्सवर काढलं. ठीक आहे, 1 विकेट मिळाली. पण त्याहून मोठा धक्का दिला त्याने ग्लेन मॅक्सवेलला. अरे बापरे, मॅक्सवेलला. हो, आणि तेही पहिल्याच बॉलवर. गोल्डन डक. काय म्हणता, मॅक्सवेल पहिल्या बॉलवर आऊट. हा तर खूप मोठा झटका होता WF साठी. अगदी. 12 रन्सवर 2 विकेट्स गेल्या होत्या WFच्या. मॅक्सवेल सारखा प्लेअर पहिल्या बॉलवर जाणं म्हणजे मॅच तिथेच अर्धी संपल्यासारखी झाली असेल त्यांच्यासाठी. मनोबल खूप खच्ची झालं असणार. बरोबर. स्टॉयनिसने कॅप्टन म्हणून स्वतः बॉलिंगला येऊन ही विकेट घेतली. हा एक मोठा निर्णय होता नाही का? खूप मोठा. कॅप्टन म्हणून जबाबदारी घेतली आणि ती यशस्वी करून दाखवली. तो धोका घेतला आणि तो यशस्वी ठरला. यानंतर WFची टीम सावरू शकली नाही. आंद्रेस गॉसने प्रयत्न केला थोडा, 6 रन्स केले, पण तोही आऊट झाला. धावगती वाढतच गेली असणार. मोठे फटके मारायच्या नादात विकेट्स गेल्या असतील. हो, मध्ये काही कॅचेसमध्ये गोंधळ झाला, पण शेवटी ते घेतले गेले. डॅरेल मिचेलने पण एक चांगला कॅच घेतला. म्हणजे फिल्डिंग पण चांगली झाली TSK कडून. अगदी. शेवटी WFची टीम 5 ओव्हर्समध्ये 4 विकेट्सवर फक्त 44 रन्सच करू शकली. फक्त 44. म्हणजे TSKने 43 रन्सने मॅच जिंकली. खूप मोठा विजय म्हणायचा हा 5 ओव्हर्सच्या हिशोबाने. हो ना. TSKसाठी हा विजय खूप महत्वाचा ठरला असणार. आत्मविश्वास वाढवणारा. नक्कीच. या विजयाचं श्रेय जातं फरेरा आणि जहानझेबच्या त्या विस्फोटक बॅटिंगला. आणि स्टॉयनिसच्या ऑलराऊंड कामगिरीला, विशेषतः ती मॅक्सवेलची विकेट. अगदी. तर या माहितीतून हे स्पष्ट होतंय की सामना लहान झाला तरी रोमांचक झाला. TSKने बॅटिंगमध्ये जो दबाव आणला आणि मग स्टॉयनिसने जे महत्वाचे ब्रेक्स दिले त्याने मॅच एकतर्फी झाली. खरंच. 15 ओव्हर्समध्ये 87 रन्स करणं हेच मुळात अविश्वसनीय होतं. आणि हे दाखवून देतं की अशा छोट्या फॉर्मॅटमध्ये एखादा खेळाडू किंवा एखादी पार्टनरशिप किती निर्णायक ठरू शकते. अगदी सगळं खेळच बदलून टाकला त्यांनी. आणि मग हा एक विचार मनात येतोच की क्रिकेटचे हे जे अतिशय छोटे फॉर्मॅट्स आहेत ते खेळाडूंकडून नक्की काय मागतात.
म्हणजे यात फक्त मोठे फटके मारण्याची क्षमता आणि एखादा चांगला बॉलिंग स्पेलच महत्वाचा ठरतो का की